नमस्कार, मी प्रशांत कदम. अमेरिका आणि इराणमधलं युद्ध 2 आठवड्यांसाठी थांबल्याची घोषणा तर झाली, पण अवघ्या 12 तासामध्येच ही शस्त्रसंधी टिकणार की नाही याच्याबद्दलचं प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागलेलं आहे. 12 तासानंतर काय परिस्थिती आहे? इराणवरचे हल्ले पूर्णपणे थांबलेले नाही आहेत. लेबनॉनवरती सुद्धा हल्ले सुरू आहेत आणि होर्मुझची सामुद्रधुनी अजूनही पूर्ववत झालेली नाहीये. याच्या उलट अजून आक्रमक विधानं अमेरिका आणि इस्रायलकडनं सुद्धा होऊ लागलेली आहेत. त्याच्यामुळं नेमकं काय घडतं आहे आणि कशासाठी मग शस्त्रसंधी झालेली होती, हा सुद्धा प्रश्न याच्यातून निर्माण होतो. आता एक लक्षात घ्या की इस्रायलची पहिल्यापासूनच बिलकुल इच्छा नव्हती की या सगळ्यामध्ये आत्ता या टप्प्यावरती युद्ध थांबावं. काहीशा अनिच्छेनंच त्यांनी कालचा ड्राफ्ट मंजूर केलेला होता. पण या 10 कलमी प्रपोजलमध्ये इराणचं म्हणणं हे पण होतं की लेबनॉनवरचे सुद्धा हल्ले थांबले पाहिजेत. पण कालपासून इस्रायलनं काय केले बघा, त्यांनी इराणच्या ऐवजी आपला मोर्चा लेबनॉनकडे वळवलेला आहे आणि लेबनॉनवरती भयानक हल्ले, म्हणजे आधीपासून ते हल्ले करतच होते, कालपासून त्या हल्ल्यांची तीव्रता वाढवलेली आहे. केवळ मिलिटरी नव्हे, सिव्हिल टार्गेटसुद्धा हिट केले जात आहेत आणि एका दिवसामध्ये 300 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेला आहे. लेबनॉन हा इस्रायलला अगदी लागून असलेला देश आहे. मिडल ईस्टमधलं स्वित्झर्लंड त्याला म्हटलं जातं आणि त्यांची जी राजधानी आहे बैरूत, ही अगदी मॉडर्न डेव्हलप्ड अशा पद्धतीची कॅपिटल आहे. केवळ मुस्लिम नव्हे, ख्रिश्चन पॉप्युलेशनसुद्धा लेबनॉनमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आता लेबनॉन आणि इराणची ही जवळीक नेमकी का आहे? इराणनं आपल्यावरचे हल्ले थांबवताना त्याच्यामध्ये लेबनॉनला सुद्धा का सोबत घेतलेलं आहे? त्यांच्यावरचे सुद्धा हल्ले थांबले पाहिजेत, यासाठी इराण इतका आक्रमक का आहे? याचं कारण आहे खोमेनींच्या काळापासून तिथं हिजबुल्ला म्हणजे पार्टी ऑफ गॉड नावाची एक जी संघटना तिथं काम करते, किती शिया मुस्लिमांचं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी तिथं लढते, त्याला लेबनॉन आणि इराणच्या या सगळ्या जुन्या संबंधांचा इतिहास आहे. आणि म्हणून आत्ता लेबनॉनवरचे सुद्धा हल्ले थांबले पाहिजेत, ही अट इराणनं या 10 कलमी प्रपोजलमध्ये दिलेली होती. आठवून बघा, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी जे अपील केलेलं होतं आणि ज्याच्यामध्ये त्यांनी घोषणा केलेली होती की या दोन्ही नेत्यांनी हे मान्य केलेलं आहे, हल्ले थांबतील, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी लेबनॉनचं नाव घेतलेलं होतं. पण तरीसुद्धा आत्ता लेबनॉनवरचे हल्ले थांबलेले नाही आहेत. आता भाषा कशी बदलली आहे बघा. आता अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हॅन्स असं म्हणतायत की इराणनं लेबनॉनचा विषय जो आहे तो सोडून द्यावा. या प्रपोजलमध्ये त्यांनी लेबनॉनचा उच्चार आता करू नये, ते त्यांच्यावरती आहे आणि त्यांनी आता आपल्यापुरतं बघावं, असं JD व्हॅन्स थेट म्हणू लागलेले आहेत. आणि गेल्या 12 तासानंतर काय झालेलं आहे? अजूनही होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे ओपन झालेली नाही आहे. इराण आता त्याच्यावरती टोल लावण्याचा विचार करत आहे. प्रति बॅरल $1, म्हणजे एका शिपच्या मागं लाखो डॉलर टोल वसुली जी आहे ते इराण करण्याच्या विचारामध्ये आहे. तशा पद्धतीच्या फायनान्शियल टाइम्सच्या बातम्यासुद्धा आलेल्या आहेत. त्यामुळं काय नेमकं घडतंय या सगळ्याबद्दल हे महत्त्वाचं आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा तर बघा की इराणचे जे लोकसभेचे अध्यक्ष आहेत घालिबाफ, त्यांनी काय याच्या सगळ्या संदर्भात निवेदन केलेलं आहे. त्यांचं स्टेटमेंट असं आहे की स्टेटमेंट ऑन द व्हायोलेशन ऑफ 3 की क्लॉजेस ऑफ द 10 पॉईंट प्रपोजल, म्हणजे अवघ्या 12 तासामध्येच 3 शर्तींचं उल्लंघन झालं. ते असं म्हणतायत, द डीप हिस्टॉरिकल डिस्ट्रस्ट वी होल्ड टुवर्ड द युनायटेड स्टेट्स stems from its repeated violations of all forms of commitments, a pattern that has regrettably been repeated once again. म्हणजे पहिल्यापासून आमच्या मनामध्ये अमेरिकेच्या बद्दल अविश्वास का आहे याची काही कारणं आहेत आणि तीच कारणं पुन्हा एकदा रिपीट होताना दिसत आहेत. कारण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी काल अगदी स्पष्टपणे म्हटलेलं होतं, इराणच्या 10 पॉईंट प्रपोजलमध्ये workable basis on which to negotiate and the main framework for these talks, however 3 clauses of this proposal have been violated. आणि कुठल्या आहेत? पहिली, नॉन कम्प्लायन्स विथ द फर्स्ट क्लॉज ऑफ द 10 पॉईंट प्रपोजल रिगार्डिंग द सीजफायर इन लेबनॉन. लेबनॉनमध्ये सुद्धा हल्ले थांबले पाहिजेत असं आम्ही तातडीनं सांगितलेलं होतं. अँड इमिजिएट सीजफायर एव्हरीवेअर इन्क्लुडिंग लेबनॉन अँड अदर रिजन इफेक्टिव्ह इमिजिएटली, हे शब्द होते त्या प्रपोजलमधले.
इन्क्लुडिंग लेबनॉन असं स्पष्टपणे म्हटलेलं असताना देखील आता त्याच्याबद्दल शब्द काही दिला नाही असं अमेरिका म्हणते, हे चुकीचं आहे असं इराण म्हणते. दुसरा मुद्दा काय आहे? द एंट्री ऑफ अन इंट्रुडिंग ड्रोन इन टू इराण एअरस्पेस विच वॉज डिस्ट्रॉईड इन द सिटी ऑफ लार इन क्लिअर व्हायोलेशन ऑफ द क्लॉज. म्हणजे अजूनही ड्रोन हल्ले सुरू आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे डिनायल ऑफ इराण's राईट टू एनरिचमेंट विच वॉज इन्क्लुडेड इन 6th क्लॉज ऑफ द फ्रेमवर्क. म्हणजे युरेनियम एनरिचमेंट जे आहे ते आम्ही करत राहणार आहोत आणि त्याच्याबद्दल आम्हाला मुभा जी आहे ती दिली पाहिजे. आणि त्याच्याबद्दल पुन्हा ते असं म्हणतायत, नाव द व्हेरी वर्केबल बेसिस ऑन विच टू निगोशिएट हॅज बीन ओपनली अँड क्लिअरली व्हायोलेटेड इवन बिफोर द निगोशिएशन्स बिगिन. इन सच ए सिच्युएशन अ बायलॅटरल सीजफायर ऑर निगोशिएशन इज अनरिझनेबल. 10 एप्रिलला ज्यावेळी ही चर्चा होणं अपेक्षित आहे पुढच्या 48 तासामध्ये, त्याच्या आधीच अशा पद्धतीचा अविश्वास या दोन राष्ट्रांमध्ये निर्माण झालेला आहे आणि तो जास्त भयानक आहे. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं एक लेटेस्ट विधान आहे आणि ते विधान बघा किती भयानक आहे. ते असं म्हणतायत, ऑल US ships, aircraft and military personnel with additional ammunition, weaponry and anything else that is appropriate and necessary for the lethal prosecution and destruction of an already substantially degraded enemy will remain in place and around Iran until such time as the real agreement reached is fully compliant with. म्हणजे ते पण दुसऱ्या बाजूने असं म्हणतात की जोपर्यंत खऱ्याखुऱ्या अर्थानं ॲग्रीमेंटचं पालन होत नाही तोपर्यंत आमची आर्मी या भागामध्ये तैनात असेल. इन फॉर एनी रिझन इट इज नॉट विच इज हायली अनलाइकली. म्हणजे असंही दाखवत आहेत की कदाचित याचं उल्लंघन होण्याची शक्यता कमी आहे, पण त्या क्षणी शूटिंग सुरू होईल ते बिगर अँड बेटर असेल अँड स्ट्रॉंगर दॅन एनीवन हॅज एव्हर सीन बिफोर. It was agreed a long time ago, and despite all of the fake rhetoric to the contrary, no nuclear weapons and the Strait of Hormuz will be open and safe. In the meantime, our great military is loading up, resting, looking forward actually to its next conquest. म्हणजे आता आम्ही विश्रांती घेतोय आणि पुढच्या टार्गेट्सकडे आमचं लक्ष आहे. अमेरिका इज बॅक असं डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट आहे. म्हणजे काय घडतंय बघा. एकतर इस्रायल या सगळ्यामध्ये अजूनही थांबायला तयार नाही आहे. इस्रायल लेबनॉनवरचे हल्ले चालूच ठेवतंय आणि एक प्रकारे त्यांची इच्छा पण आहे की लेबनॉनवरच्या हल्ल्यामुळं इराण उस्कवला जावा आणि इराणनं आपलं चित्त खवळून पुन्हा एकदा या सीजफायरचं व्हायोलेशन करावं, ही यासाठीच बहुधा इस्रायलचा हा प्लॅन याच्यामध्ये दिसतोय. आता एक लक्षात घ्या की काल शस्त्रसंधी जरी जाहीर झालेली असली तरी होर्मुझमधून अजूनही एकही प्रॅक्टिकली शिप जी आहे ती पास होऊ शकलेली नाही आहे. न्यूयॉर्क टाइम्सची ही बातमी आहे. नो ऑइल और गॅस टँकर हॅव पास थ्रू सिन्स द ॲग्रीमेंट अँड ओनली अ हँडफुल ऑफ कार्गो शिप्स हॅव क्रॉस्ड. म्हणजे कार्गो शिप्स काही पास झाल्या, ऑइल आणि गॅसचे टँकर्स अजूनही पास झालेले नाही आहेत. सोबतच इराणनं क्रिप्टो फी स्वीकारण्यासंदर्भातला विचार सुरू केलेला आहे की होर्मुझमधून या जहाजांची वाहतूक सुरक्षित व्हावी यासाठी इराण काहीतरी टोल लावायच्या विचारात आहे आणि कालच्या त्यांच्या प्रपोजलमध्ये पण या गोष्टी होत्याच. त्यामुळं एवढ्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये घडतात आणि नेत्यानाहू यांचा युद्धखोरीचा आविर्भाव जो आहे तो अजूनही कमी झालेला नाही आहे. त्यांचं लेटेस्ट स्टेटमेंट जे आहे शस्त्रसंधीनंतरचं ते काय आहे ऐका. Until this point, and I'd like to stress, we still have some goals to accomplish, and we will achieve these goals either through agreement and consensus or through renewal of the war, because we are ready to do so whenever necessary. आता इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास आरागाची यांनी सुद्धा आठवण करून दिलेली आहे की या सीजफायरमध्ये क्लिअर हे मेन्शन केलं गेलेलं होतं की लेबनॉनवरचे हल्ले थांबतील आणि त्यामुळं त्यांनी इशारा दिलेला आहे की US काहीतरी गोष्ट जी आहे ती निवडावी. एकतर शस्त्रसंधी निवडावी किंवा त्यांना जर हे युद्ध चालू ठेवायचं असेल तर ते निवडावं. दोन्ही गोष्टी होऊ शकत नाहीत. लेबनॉनमध्ये तुम्ही कशा पद्धतीनं नरसंहार करताय हे सगळं जग बघतंय. बॉल USच्या कोर्टामध्ये आहे. जग त्यांना बघतंय आणि तुम्ही तुमच्या कमिटमेंटचं पालन करणार की नाही हे दाखवण्याची वेळ आलेली आहे असं इराण या ठिकाणी म्हणते. म्हणजे एक प्रकारे हे युद्ध संपू नये अशी जी इस्रायलची इच्छा आहे त्यासाठी त्यांनी लेबनॉनला आता
हल्ले करायला सुरुवात केलेले आहेत आणि लेबनॉनचा उल्लेख असताना देखील या शस्त्रसंधीमध्ये त्याचा विचार जो आहे तो एक प्रकारे करायला अमेरिका आणि इस्रायल जे आहेत ते तयार नाही आहेत. त्यामुळं ही परिस्थिती आहे शस्त्रसंधीची. आणि या सगळ्यामध्ये एक मी तुम्हाला युद्धाच्या आधी काय होतं आणि युद्धाच्या नंतर काय होतं याचा एक थोडक्यात आढावा आपण लक्षात घेऊयात की म्हणजे काय नेमकं बदललं. युद्धाच्या आधी होर्मुजची सामुद्रधुनी ओपन होती, तिथून फ्री पॅसेज होता. आता काय झालेलं आहे, होर्मुजमध्ये इराणचा कंट्रोल आलेला आहे आणि कदाचित ते त्यासाठी टोल पण लावू शकतात. युद्धाच्या आधी काय होतं, इराण विलिंग टू निगोशिएट ऑन न्यूक्लिअर प्रोग्रॅम, न्यूक्लिअर प्रोग्रॅमबद्दल काही चर्चा करायला ते तयार होते. आता ते कन्व्हिन्स करतायत जगाला की आमच्याकडं न्यूक्लिअर विपन जे आहे ते असलं पाहिजे. इराण युद्धाच्या आधी निर्बंधामध्ये होता, आता ते निर्बंध हटवण्याच्या संदर्भात प्रपोजल मांडतायत. याच्यासोबतच आधी हार्डलाईन इराणमध्ये रिजिम होती, आता त्याच्यापेक्षा जास्त कडवी रिजिम जी आहे ती तिथं प्रस्थापित झालेली आहे. युद्धाच्या आधी गल्फमधल्या ज्या इतर देशांना इराणच्या शेजारी US बद्दल विश्वास वाटत होता, USच्या सुरक्षेचा, आता मात्र ती सुरक्षा जी आहे ती पूर्णपणे उधळली गेलेली आहे. आणि त्यामुळं या सगळ्यामध्ये हे बदल जे आहेत ते नेमके काय साधले या सगळ्या युद्धानं हा प्रश्न आहेच. पण लेबनॉन हा या आता शस्त्रसंधीतला एक मेन मुद्दा बनलेला आहे. लेबनॉनवरचे हल्ले थांबणार की नाही याच्यावरती पुढची सगळी परिस्थिती अवलंबून आहे आणि या शस्त्रसंधीचं भविष्यसुद्धा. त्यामुळं इस्रायल आणि अमेरिका पुन्हा एकदा युद्धखोरीपासून आपली खुमखुमी जी आहे ती दाखवायला तयार आहेत. इराण या सगळ्याबद्दल आता पुढं नेमकं कसं उत्तर देणार हे आपल्याला बघावं लागेल. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं, तुमच्या कमेंट सूचना आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.